भाजीवालींना आज मला दिला आहे गोल्डन वाटाणा. मला काही माहीत नाही, तर आपलं म्हणून ना गोल्डन वाटाणा आहे ग, खूप छान आहे असं म्हणून दिला आहे. भाजीसाठी छान असा गरगरीत हिरवा वाटाणा मार्केटमध्ये आला आहे. आपला नवीन ताजा असा मस्त हिरवा वाटाणा. किती रेसिपी कराल तेवढा कमीच आहेत ह्या वाटाण्याच्या. तुम्ही कटलेट खाल्ला असचिला, त्याचे वडे खाल्ले असचिला, कचोरी खाल्ले असचिला, आपला मटाराचे आपले पराठासुद्धा खाल्ला असाल. पण आपण आज तयार करणार आहोत अगदी साधा सिंपल अशी गरगरीत वाटाणाची कचकचीत भाजी. आपल्या रेग्युलर मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये तयार होणारी. आपल्याला प्रत्येक वेळेला शक्य नसतं कटले तयार करणं वगैरे असं काही, पण ते आपलं मस्त असं काहीतरी वेगळं काय तर खायचं ह्या वाटाण्याचं, म्हणून भाजी. आपल्याला भाजी म्हणजे काय हो, त्या दिवशी आपली वेगळी दिवाळीच असते वाटाण्यासाठी. दरवेळेला आमटी करतोच, आज तयार करूया ह्या गोल्डन वाटाण्याची भाजी. 2 मीडियम साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचं. टमाटर घेतला आहे कट करून एक, आणि हे आहे आलं लसूण खोबरं याची पेस्ट करून घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे कट करून. झाला, एवढ्याच मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते बरं का. जास्त टेन्शन घ्यायचं नाही किंवा जास्त व्यापसुद्धा नसतं ही भाजी करण्यासाठी. तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया. कढई ठेवली आहे, पॅन ठेवला आहे, त्यामध्ये घालायचा जिरा छान डान्स केला की हिंग पुढं घालायचं. हिंगाचा श्वास हा गर्भ सुटला की त्यामध्ये घालायचा कांदा हा कट केलेला. तर काय केलं आहे, वटाणा थोडाच होता म्हणून कांद्याचं थोडंसं प्रमाण जास्त केलं आहे. तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालतं बरं का. तर कांदा छान असा परतून घ्यायचा असा. त्या लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये घालायचं नमक, आणि नमक घातल्यानंतर लगेच कांदा भाजतो. काही छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करायच्या आणि भाजी मात्र एक नंबर होणार बरं का. कांदा मीठ घातला की हे कांद्याचा आकारसुद्धा लहान होतो आणि भाजतोसुद्धा लवकर. तर त्यामध्ये घालूया टमाटरसुद्धा या कांद्याबरोबर भाजून घ्यायचा. टमाटरला पाणी सुटल्यामुळं कांदासुद्धा शिजला जातो आणि टमाटरसुद्धा शिजतं. तर तुम्हाला टमाटर आवडत नसेल तर स्किप केला तरी चालतं. स्पेशल माझ्या मिस्टरांची ऑर्डर होती टमाटर घालून भाजी कर बरं का. तर चला, टमाटरसुद्धा घातला आहे, भाजलासुद्धा आहे. त्यामध्ये घालायचा मटार, आणि मटार घातल्यानंतर टमाटरची भाजी असं दिसायला लागलं ह्यामध्ये. तर चला, छान अशी भाजून घ्यायचं. मटाराची भाजी करता होता आपण, हे विसरले मी. तर चला, आता भाजत घेतलं आहे आणि झाकून घ्यायचं हे, आणि 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर हे वाफेवर शिजवून घ्यायचं. पहिल्यांदा कवळा वाटाणा असतो तो लगेच शिजला जातो, जेव्हा मापको मिळतो तो, पण हा वाटाणा थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो. थोडंसं झाकून वगैरे असं हे शिजवून घ्यायचं थोडा वेळ. तर बेसिक मसाले घालून घेऊया. हळद घातली आहे, लाल तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं. मी तर घातले 3 चमचा धना जिरा पावडर. आणि ही काय मी ॲडव्हर्टाईज अजिबात करत नाही. हे आहे आमच्या घरातला सब्जी मसाला, पहिल्यांदाच घालत आहे कुठल्या तर भाजीमध्ये आणला आहे. तर आमच्या मिस्टरांना असं काहीतरी मसाल्याचे बॉक्स घेऊन ह्याच्यामध्ये बाजारामध्ये टाकायची सवय असते, त्यातलाच हा सब्जी मसाला म्हटलं ट्राय करूया वाटाण्याची भाजी करताना. त्यामध्ये घातलं 1 चमचा सब्जी मसाला. छान असं मिक्स करून घ्यायचं, आणि हा मसाला भाजण्यासाठी थोडंसं वाफवून घ्यायचं. आपण कसं हे थोडासा मसाला ह्यामध्ये वाटाण्यामध्ये शिजवून घेतला ना, ती चव वेगळी लागते. अचानक असं त्यामध्ये पाणी घालून शिजवलं की त्याचीसुद्धा चव वेगळी लागते. नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा, आणि असंसुद्धा ट्राय करून बघा, खूप फरक जाणवतो. तर हे आहे आपला मसाला राहिला होता घालायचा, आता घालून घेऊया आणि असं परतून घेऊया. तर ग्रेव्हीसुद्धा ह्या मसाल्यामुळे होते आणि चवसुद्धा छान येते. ह्यामध्ये लसूण आहे, आलं आहे, खोबरं आहे, जिरं आणि तीळ ह्याची पेस्ट करून घेतले, 2 चमचे घातले ह्यामध्ये. तर आमच्या मुलगीची लुडबुड चालू होते, तिचं म्हणणं होतं की माझा पण हात दिसला पाहिजे. थोडाफार त्याचा आपण हात दाखवला आहे इथं. मान म्हणतात ना, थोडासा मान, असं माझ्या मुलगीलासुद्धा मान लागतो आधीमधी. गरम पाणी घातलं आहे. तर तुम्हाला सांगतो, भाजी आमटी चांगली होण्यासाठी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि गरम पाण्याचा वापर केला की भाजी कोणतीही असू दे, आमटी कोणतीही असू दे, चव ना छान येते. पाणी घालायचं, आणि ग्रेव्ही थोडीशी दिसतेच आहे. त्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, हिरवीगार कोथिंबीर घालायची देशी, आणि छान अशी हे शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. कारण वटाणा आहे तो हा जरा वेगळा असतो आणि मापको वेगळा असतो, आणि हा हिरवा वटाणा शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतं. लो फ्लेमवर, मिडियम फ्लेमवर हा शिजवून घ्यायचा. चेक करायचा शिजलाय का नाही बघण्यासाठी. तर हे 10-15 मिनटांनंतर बघितलं आहे मी, आधीमध्ये सुद्धा चेक करत होते शिजलाय का नाही बघण्यासाठी. तर शिजला हे छान गरगरीत शिजवून घ्यायचा. गरम गरम भाकरी करा, चपाती करा, आणि त्याच्यावर सर्व करा. नाही, गरम भातावर सुद्धा छान लागतो. सिजनेबल हा वाटाणा ना हिवाळ्यामध्ये छान लागतो जास्त करून. त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी तयार करा. अगदी साधी सिंपल रेसिपी असतात आपल्या सोनाली किचनवर. मागे म्हणजे व्हिडिओ बघा आणि म्हणाल सुद्धा, अगदी भारी असतात बघा. धन्यवाद.